एक अवांतर धाव अंपायरने या ठिकाणी आपल्याला कळवली गेलेली आहे. अवांतर धावेच्या मदतीने जर पाहिलं गेलं तर 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉलला थोडीशी दिशा दिली गेलेली आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला ढकलून दिले गेलेले आहे आणि एक धाव त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. एक धाव घेण्यापासून ऋषी आहेरला कोणी अडवू शकणार नाही, कारण त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल नव्हता. अभी अभी नाही तो कभी नाही म्हणल्यासारखं तो मैदानाच्या आत खेळतोय. पाहूया पुढचा चेंडू. जोरदार प्रयत्न आहे त्या ठिकाणी उंच फटके मारायचा, परंतु सध्या बॉलचा आणि बॅटचा कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी संपर्क झालेला दिसून येत नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर बॉलला सोडून द्यायचा प्रयत्न केला होता, परंतु बॉलनी डाव्या यष्टीचा वेध घेतला आणि या ठिकाणी अभिच आउट झालेले आहेत. थँक्यू डीजे. अशा प्रकारची विकेट धानोरी चषकामध्ये आपण पहिल्यांदाच पाहिले असेल की एखाद्या खेळाडूने बॉल सोडलेला गेलेला आहे आणि तो डायरेक्ट जाऊन स्टंपला लागलेला आहे. ही पहिलीच विकेट असेल धानोरी प्रीमियर लीग मधली अभिजितची, कारण कमालीची फलंदाजी आपण कालही त्याच्या बॅटमधनं पाहिली. 40 धावा बनवल्या गेलेल्या होत्या कालच्या सत्रामध्ये, परंतु तो फॉर्म आज त्याला बरकरार ठेवता आलेला नाहीये. विचार केला की तो चेंडू वाईड जाईल, परंतु वाईड जायच्या ऐवजी चेंडूनं वेध घेतला यष्टीचा आणि या ठिकाणी अभिजितला आपली विकेट गमवावी लागलेली आहे. 14 धावांवर पहिली विकेट गमावली गेलेली आहे मुंजाबा वस्ती स्पोर्ट्स क्लब संघाने. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर भैरवनगर क्रिकेट क्लब संघाने चांगली सुरुवात, एक विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिली गेलेली आहे. बंटी कदम यांनी करावं तेवढं कौतुक कमीच आहे, कारण ज्या खेळाडूवर जिम्मेदारी होती त्या खेळाडूची विकेट त्यांनी घेतली गेलेली आहे. पुन्हा एकदा उंच असा फटका मारलेला आहे आणि त्या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरी विकेट. व्यंकटगिरी सुंदर असा झेल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलेला आहे. पॉइंट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडूला ढकलून द्यायचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फलंदाज अथर्व या ठिकाणी झेलबाद. डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये नादच करतोय फक्त बंटी कदम, कारण 2 षटकामध्ये त्यांनी 2 विकेट घेतल्या गेलेल्या आहेत. आता हॅट्रिक बॉल असेल हा. जर ह्या ओव्हरमधली जर हॅट्रिक पाहिजे असेल तर हा हॅट्रिक चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. 2 चेंडूवर 2 विकेट गमावल्या गेलेल्या आहेत. पहिली विकेट जर पाहायला गेलं तर अभिजितची विकेट. अभिजितला वाटलं चेंडू डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेर आहे, परंतु चेंडूने उसळी घेतली आणि स्टंपचा वेध घेतला. परंतु त्यानंतर पाहिलं तर अथर्व राजगे पहिल्याच चेंडूवर उंच फटका मारायला गेला आणि शॉर्ट थर्डमॅन दिशेने आपली कॅच गमावली. पाहूया पुढचा चेंडू बंटी कदम यांचा अंकुश गुप्ता यांच्यासाठी. जोरदार थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 धावेने अंकुश गुप्ता यांनी आपलं खातं उघडलं गेलेलं आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय तो अंकुश गुप्ता. आल्या आल्या 1 धावेने आपलं खातं उघडले. स्ट्राईकला आहे आघाडीचा फलंदाज ऋषी आहेर. उजव्या यष्टीकडे पुन्हा ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि त्या ठिकाणी चेंडू थोडीशी उसळी घेऊन वाईडच्या दिशेने जातोय. पंचांनी कळवलंय की एक अवांतर धाव आहे आणि अवांतर धावेनंतर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या झाली ती 16.
2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा उजव्या इष्टीकडेच ठेवायचा प्रयत्न आहे बंटी कदम यांचा. 17 धावा धावफलकावर आपण पाहतोय. वाईडच्या धावा अवांतर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंटी कदम याद्वारे चांगली गोलंदाजी केली होती, विकेट आली होत्या 2. जोरदार थ्रो करायचा प्रयत्न, त्या ठिकाणी एक एक्स्ट्रा धाव आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि या 2 धावेनंतर जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मुंजाबा वस्ती स्पोर्ट्स क्लब संघ ज्यावेळी वाटत होता मजबूत स्थितीमध्ये आहे, त्यावेळी बंटी कदम यांनी या ठिकाणी आपला जलवा दाखवला गेला आहे आणि 2 विकेट आपल्या संघासाठी आपल्या पहिल्याच षटकामध्ये मिळवून दिल्या गेलेल्या आहेत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं धानोरी चषक, धानोरी प्रीमियर लीग 2025 यांच्या आयोजन कमिटीतर्फे आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत केलं जातंय. आठ ओव्हरचा हा सामना असेल, त्यातील 2 षटकं संपुष्टात आलेले आहेत. उर्वरित 6 षटकामध्ये मुंजाबा वस्ती किती संघ धावा बनवू शकेल याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवर रतीश नायर यांना या ठिकाणी पाचारण केले गेलेलं आहे 3ऱ्या षटकासाठी. पाहूया रतीश नायर वर्सेस अंकुश गुप्ता यांचं बॅटल आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि पहिल्याच चेंडूवर रतीश नायरला पाठवून दिले गेले आहे सीमा पार आणि येतोय षटकार 6 धावा. पहिल्याच चेंडूवर आलेला हा षटकार. पाहूया पुढचा चेंडू रतीश नायर यांचा. पुन्हा एकदा चेंडूला पाठवून दिलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत चेंडूने वेध घेतलाय बाउंड्रीच्या बाहेरचा आणि त्या ठिकाणी येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. पाहायला गेलं तर अंकुशनी आता ही जिम्मेदारी आपल्या खांद्यावर उचलली गेलेली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये, पहिल्या 2 चेंडूमध्ये जर पाहायला गेलं तर उंच असे फटके या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेले आहेत. पहिल्या चेंडूवर आला षटकार, दुसऱ्या चेंडूवर आला चौकार. 2 चेंडूमध्ये आल्या धावा 10 आणि खेळतोय मैदानामध्ये अंकुश गुप्ता. धावावरचा त्याला काय अंकुश हटवता आला नाहीये, परंतु धावसंख्या वाढवली गेलेली आहे. 29 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलला सन्मान दिला गेलेला आहे त्या ठिकाणी. त्यानंतर जर पाहायला गेलं तर 30 धावा धावफलकावर आपण पाहतोय. या 1 धावेने स्कोर कार्ड मध्ये थोडीशी वाढ झालेली आहे. 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत 3ऱ्या षटकातील. सुंदर वापसी. चौकार आल्यानंतर रतीश नायरकडे यांच्याकडनं आपण पाहतोय 1 धावेने. ऋषी आहेर अजूनही आपल्या उंच फटक्याच्या शोधामध्ये आहेत. 4 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर 3 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. निर्धाव पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय.
ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू होता. त्या ठिकाणी अमित रावत आपल्याला क्षेत्ररक्षणासाठी सज्ज असलेले आपण पाहतोय. एकीकडे प्रसाद, दुसरीकडे बंटी कदम, इकडे रोहन कदम, असे खेळाडू आपण जर पाहिले गेले तर भैरवनगर क्रिकेट क्लबमध्ये आपण त्यांना वारंवार खेळताना पाहतोय. रतीश नायर चांगली गोलंदाजी, आता चांगली वापसी. पुढचा चेंडू उजव्या यष्टीकडे ठेवायचा प्रयत्न होता, परंतु अंकुश गुप्ता चेंडूवर आपली नजर ठेवली आणि सुंदर असा ऑफसाईड दिशेने आलेला आहे तो चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. चला यानंतर सामन्याला सुरुवात करून घ्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जर पाहायला गेलं तर धावसंख्या झालेली आहे ती 35, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी थोडासा बदल करताना आपण पाहतोय. खेळाडूंची अदलाबदली या ठिकाणी झालेली आहे. पाहूया ऋषी आहेर चा गोलंदाज आहे बंटी कदम. पाहूया. चला या ठिकाणी पंचांनी घोषित केलेला आहे फलंदाज बाद आहे आणि या ठिकाणी विकेटचं पतन. ऋषी आहेर बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. पाहायला गेलं तर आघाडीचा फलंदाज ऋषी आहेर आपली विकेट गमावून मैदानाच्या बाहेर परतताना आपण पाहतोय. या ठिकाणी बंटी कदमची म्हणावी तेवढी गोलंदाजी या संघासाठी घातक ठरते, कारण आतापर्यंत 3री विकेट गमावली गेलेली आहे बंटी कदम यांनी. कारण गोलंदाजीमध्ये घातकता कशी असते, त्याची गती कशी असते, लय आणि अचूक टप्पा हा बंटी कदम यांच्या गोलंदाजीवरनं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 2 विकेट गमावल्या गेलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 3री विकेट मिळवलेली गेलेली आहे आणि धावसंख्या 35 वर 3. अंकुश गुप्ता जर पाहायला गेले तर 5 चेंडूमध्ये 16 धावांवर खेळतोय. 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने. बंटी कदमचा पुढचा चेंडू आपण पाहतोय विकी वाघमारे यांच्यासाठी. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अजून 1 विकेट मिळाली असती. हाफ चान्स त्या ठिकाणी झाला गेला आहे आणि विकेट कीपरकडनं थोडीशी मिस्टेक होताना आपण पाहतोय. ही जर कॅच झाला असता तर नक्कीच 4थी विकेट रोहन कदमला मिळालेली असती. सॉरी, बंटी कदम यांना. बंटी कदमनी चांगली गोलंदाजी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण करताना पाहतोय. आता अंकुश गुप्ता स्ट्राईकला असतील. पाहूया अंकुश गुप्ता कशा प्रकारे फलंदाजी करतायत ते. एक धावेने धावसंख्या जर पाहिली गेली तर 37 धावा धावफलकावर आपण पाहतोय. भैरवनगर क्रिकेट क्लब पुन्हा एकदा शूटआउट होऊन खेळायचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
उंच असा फटका या ठिकाणी मारला गेलेला आहे आणि या उंच फटक्याच्या साह्याने येतायत मैदानाच्या आतमध्ये 6 धावा विकी वाघमारे यांच्या बॅटमधून षटकार. धन्यवाद डीजे. 3 ओव्हर झालेले आहेत, सॉरी 4 ओव्हर. आणि धावसंख्या जर पाहायला गेलं तर अजूनही एक चेंडू शिल्लक आहे का अंपायर? एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे चौथ्या ओव्हर मधला आणि धावसंख्या जर पाहायला गेलं तर 43 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, आपल्याकडे वेळ कमी आहे, अजूनही सामने खेळवायचे आपल्याला. चला 43 धावा झालेले आहेत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हॅलो सर, डॉट बॉल किती गेलेत? एकच. दोन डॉट बॉल झालेत का? स्कोर झाले 43. हे बघा, पहिल्या बॉलला इथे आता तुम्ही दिलंय, पहिल्या बॉलला विकेट, दुसऱ्या बॉलला एक रन, तिसऱ्या बॉलला 1 रन, चौथा बॉल डॉट आणि 5वा बॉल 6 असं दिलंय. एक डॉट बॉल झालाय ना? हा, मग एकच डॉट बॉल आहे इथे. बरोबर, एकाला रन आली आहे ना, रनआउट वाचला नाही का? एकच बॉल डॉट गेलाय. चेक करतायत ते ओव्हर.
बॉलर एकच बॉल डॉट काढलाय ना, आणि एकाला एक रन आहे, रनआउट वाचला तो. आणि एक जर आता जो बॉल डायरेक्ट हिट केला होता ना त्यांनी शॉर्ट थर्ड वरती, तोच बॉल डॉट आहे. एकाला एक रन झाला आणि एक बॉल डॉट आहे. एक विकेट आहे, एक षटकार आहे. अबुभाऊ धोत्रे यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होते, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चला लास्ट बॉल आहे. शेवटचा चेंडू, एक शिल्लक आहे. चेंडू देखील हलक्या हाताने दीपेशच्या कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 45 धावा. 4 षटकानंतर 45 धावा झाल्यात. तानोरी प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्यामधील पहिली सेमीफायनल इथे मैदानामध्ये संपन्न होते. जो संघ या मॅच मध्ये विजय प्राप्त करेल तो संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल, आणि जो संघ इथे पराभूत होईल त्यांना अजून एक संधी असेल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. 4 षटकानंतर ड्रिंक टाइम आउट. चार षटकानंतर धावसंख्या होते ती 45. चला स्ट्रॅटेजिक टाइम आउट इथे कव्हर करा, लवकर लवकर खेळा. 4 षटकानंतर आपण पुन्हा एकदा एंड इथे चेंज करतोय. 45 धावा या पहिल्या 4 षटकांमध्ये झाल्यात. तर अजूनही 4 षटक 24 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम सोहळा या मैदानामध्ये संपन्न होईल. तांदोरी प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामध्ये नामवंत खेळाडू या भागातील आपल्याला इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळत आहेत. 4 षटकांमध्ये तर 45 धावा झाल्यात. उरलेल्या 4 षटकांमध्ये कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल हे देखील पाहावं लागेल. माझा नंबर घ्या, तुमचं झालं की मला सांगा. मी इथंच आहे. चेंडू देखील आखूड टप्प्याचा, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये इथे मार्गस्थ होतोय. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत ते स्वागत यांचं स्वागत एकेरी धावेने केलंय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या आपण पाहतोय इथे होते ती 46. पुन्हा एकदा बॅटची एज आणि शॉर्ट थर्ड वरती इथे चेंडू फील्ड केला जाईल, परंतु त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 47 रन्स ऑन बोर्ड. 47 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये 5 सुरू आहे. पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन.
आणि बॅटर झेल बांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. सुरेख अशी गोलंदाजी स्वागतांची. सेट बॅटर इथे बाद केला करण्यामध्ये त्यांना यश मिळत आहे. 47 या धावसंख्येवरती चौथा बॅटर इथे बाद आहे. चांगली बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली, परंतु एक मिस टाइम स्ट्रोक आणि त्यानंतर मात्र बॅटर डगआउटच्या दिशेने. नवीन बॅटर इथे आपल्याला स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळतील. मयूर, या मयूर कशा प्रकारे इथे धावसंख्येला आकार देण्याचं काम करतील. जुना चेंडू चला. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. पंचांशी फक्त कॅप्टनने चर्चा करायची, बाकी कोणी गोळा व्हायचं नाही असं आयोजकांचं सांगणं आहे. आणि अगदी डगआउट मधून सुद्धा बॅटरला आतमध्ये बोलू शकतो असं पंचांकडे तो अधिकार आहे असतो. हे बघा काय आहे, बॉल इन प्ले मध्ये जर का बॉल फुटला तर तिथेच बॉल दिला जातो आणि पंचांकडे तो अधिकार आहे बॉल चेक करण्याचा. पंच चेक करू शकतात. इथे कुठलाही फेवरिझम नाहीये. तुम्ही क्रिकेटच्या नियमानुसार आपण या गोष्टीची चर्चा करतोय.
चला इथे संपूर्ण निर्णयानुसार इथे डेड बॉल कळवलाय. पुढचा चेंडू इथे देखील संधी आहे आणि इथे देखील आपण पाहिलं तर अपील तर करण्यात आला, परंतु इथे एक धाव तर पूर्ण केली आहे. पंचांनी कळवलंय की इथे खांद्याचा वापर चेंडूचा झालाय आणि त्याचमुळे इथे एक धाव मिळेल लेग बाय स्वरूपाची. धावसंख्येत 1 ने वाढ. इथे देखील बॅटची एज. वा, चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्ड वरती जे खेळाडू आहेत त्यांचं खऱ्या अर्थाने फार कौतुक आहे. चांगलं फील्ड केला. क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक यासाठी करेल की ज्यावेळेस चेंडू बॅटवरतून ब्रश झाला ना, फार वेगामध्ये इथे चेंडू बॅटमधून निघाला. 2 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल या षटकातील. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चेंडू बॅटची आतली कडा. चांगली गोलंदाजी. स्वागत आहे यांची. शॉर्ट थर्ड मॅन वरती जे खेळाडू आहेत रतीश. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आहे, कारण संघासाठी जितक्या धावा वाचवता येतील तितक्या धावा त्यांनी वाचवल्यात. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय, परंतु आता कॅप मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. डेलिशियस कट. अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला तिथे शॉटचं सिलेक्शन आणि त्यानंतर चौकार. षटक क्रमांक 5 ची इथे समाप्ती. धावसंख्या होते ती 53 धावा. 53 रन्स ऑन अ बोर्ड. 53 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये 5 चा खेळ संपला आणि 6वं षटक इथे मैदानामध्ये संपन्न होईल. 6व्या षटकाची इथे सुरुवात होईल. जे बॅटिंग पॉवर प्लेचा इथे निर्णय घेण्यात येईल. बॅटिंग पॉवर प्ले आहे. पॉवर जनरेट करणारा खेळ म्हणजेच बॅटिंग पॉवर प्ले. 3 बॅटर आतापर्यंत बाद झाले 53 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 6 ला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती व्यंकट. या गोलंदाजाकडे फार चांगली क्षमता आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी केली आहे. आणि पहिल्या चेंडूवरती व्यंकट यांचं स्वागत. इनसाइड आउट. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. येईल चौकार 4 धावेंसाठी. चार धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 57 धावा. दोन्ही बिग बॅटल मैदानामध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघ आपल्या खेळाच्या जोरावरती अप्रतिम अशी कामगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला करताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र भरकटला जातो डाव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. मिस्टर इश्राज इथे धावसंख्येमध्ये ऍड होतील. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 58. 3 गड्यांच्या मोबदल्यात 58 धावा झाल्यात. 3 बाद. हा चेंडू देखील उजव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 59 धावा. 59 रन्स ऑन अ बोर्ड. एकोणसाठ धावा झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. हा चेंडू देखील स्क्वेअर कट. कॅप मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. येतील पुन्हा एकदा एक खणखणीत चौकार 4 धावेंसाठी.
4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 63. व्यंकट यांच्यावरती चढवलेलं आक्रमण आपण इथे पाहतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 63 धावा झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा इथे खर्च केल्या जातात. परंतु अजूनही व्यंकट या गोलंदाजाकडे जर पाहिलं ना तर या गोलंदाजाने सुरुवातीपासूनच अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी केलेली आहे आणि अजूनही करतायत. इथे देखील गती परिवर्तन आणि पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय डाव्या इष्टीच्या बाहेर. आज लाईन आणि लेंथ यामध्ये काहीसा बिघाड होतोय कारण आतापर्यंत 8 चेंडू व्यंकट यांनी हाताळलेत आणि 20 धावा म्हणजे आतापर्यंतची सर्वात सुमार अशी कामगिरी. इथे मात्र चांगली लाईन आणि लेंथ आहे. या गोलंदाजीसाठी व्यंकट यांची एक ओळख आहे. बघा क्रिकेट खेळत असताना काही इन्सिडेंट असे घडतात त्यामुळे फ्रस्ट्रेशन इथे दाखवून उपयोग नाही. तुमच्याकडे संयम असला पाहिजे. संयमाने खेळा, हरकत नाही. काही गोष्टी अपोजिट जातात परंतु आपला जो नॅचरल गेम आहे तो तुम्हाला खेळावाच लागेल. चांगला प्रयत्न होता, चांगला चेंडू इथे हाताळला. थोडस सर 4 चेंडू झालेत तुमचे, 4 चेंडू झालेत. पहिला वाईड आहे, पहिला चौकार, त्यानंतर 2 वाईड, परत चौकार, परत वाईड, त्यानंतर डॉट आणि आत्ताची सिंगल. धावसंख्या होते ती 65 3 गाड्यांच्या मोबदल्यात. चांगली लाईन आणि लेंथ इथे व्यंकट यांची. पुढचा चेंडू अंकुश यांच्यासाठी. पुन्हा एकदा चेंडू डीप काऊ कॉर्नर मध्ये इथे ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरीच्या प्रयत्नात मात्र इथे बॅटर धावबाद. इथे धाव घेण्याचा जो प्रयत्न केला दुसरी धाव त्यामध्ये बॅटर बाद होत आहेत. धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. इथे विकी धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला येत आहेत. 4थ्या विकेटचं पतन होत आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत मयूर तेठे. विकी यांनी देखील चांगली इथे धावसंख्येमध्ये वाढ करून दिली जाते. धावसंख्येमध्ये एका धावेने वाढ झाली. धावसंख्या 66 लॉस ऑफ 4 विकेट्स. नारायण यांनी पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलं आपल्या संघासाठी. व्यंकट यांनी व्यंकट यांचं चांगलं कमबॅक. हा चेंडू देखील लोअर फुल टॉस. बॉटमहँडचा चांगला वापर. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एका धावेसाठी इथे मार्गस्थ केला. धावसंख्या 67. 6 षटकानंतर 67 धावा झाल्यात. बघा इथे भैरवनाथ क्रिकेट क्लब, भैरवनगर क्रिकेट क्लब या संघाने जर आपण पाहिलं ना तर अजूनही म्हणावं तशा धावा खर्च केल्या नाहीये. परंतु जे फ्रस्ट्रेशन आहे त्यामुळे संघ कुठेतरी असा अनबॅलन्स दिसतोय. अजूनही वेळ गेलेली नाहीये. थोडा आटोक्यामध्ये येणं फार गरजेचं आहे. बॉल द्या, एक जुना बॉल द्या. काय फुटलाय बॉल? जुना बॉल द्या. जुना बॉल जर खराब असेल, बॉल जर का फुटला असेल तर तो बदलायचा अधिकार पंचांकडे आहे. जर खेळाडू चेक करत नसतील तर ते पंच करू शकतील. आणि
आपण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आक्षेप घ्यायचा नाहीये. काही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा गोष्टी क्वचित घडतात, लेदर बॉलमध्ये घडत नाही. त्यामुळे एमसीएचे काही असे नियम नाहीत की बॉल फुटल्यानंतर बॉल डेड असतो, बॉल हरवला कीच बदली असतो. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी आहेत ना की ज्या लेदर बॉल क्रिकेटमध्ये कधीच घडत नाहीत. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटचे नियम हे फार वेगळे देखील असतात. कधी कधी वाटतं की अशा गोष्टी घडतात आणि त्या विरोधात जात आहेत, पण असं होणार नाही. काही क्रिकेटचे नियम आहेत. बॉल खेळताना फुटला, बॉल इन प्ले मध्ये फुटला तर बॉल तिथे बदली केला जातो आणि ज्यावेळेस चेक केलं जाईल त्यावेळेस त्या आतला बॉल तिथे डेड बॉल दिला जातो. मग तिथे विकेट जाऊ द्या, षटकार जाऊ द्या किंवा चौकार जाऊ द्या, तिथे लगेच डेड बॉल दिला जातो. आणि हा नियम मला वाटतं कुठल्या स्पर्धेमध्ये सांगितला गेलेला नाहीये की बॉल फुटल्यानंतर काय होईल, आणि क्वचितच घडतं असं, परंतु हरकत नाही. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा येत आहेत ते स्वागत यांनी आज अप्रतिम अशी गोलंदाजी इथे केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केला आणि अप्रतिम असं षटक स्वागत यांनी हाताळलेलं आहे. आणि अजूनही या षटकामध्ये त्यांना कमबॅक करण्याची संधी आहे. षटक क्रमांक 7 ची सुरुवात. पहिला चेंडू, मोठा प्रहार, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, वा चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव तिथे खर्च केली जाते. धावसंख्येत एक वाढ, धावसंख्या होते ती 68. अंकुश आणि त्याचबरोबर मयूर ही जोडी मैदानामध्ये आहे. अंकुश यांच्या बॅटमधून 13 चेंडूंमध्ये आतापर्यंत 25 धावा आल्यात. इथे देखील गती परिवर्तन ओळखलं आहे आणि त्यानंतर वा त्यांना बघा बघा इथे डायव्हिंग एफर्ट देत असताना थोडीशी काळजी करा. बघा खेळाडू वृत्ती आहे इथे, कुठल्याही कॅमेऱ्यामध्ये किंवा कुठलाही क्षेत्ररक्षक किंवा प्रेक्षक तिथे तैनात नाहीये. ते खेळाडू वृत्तीने त्यांनी षटकार तिथे दिलेला आहे. पंचांचं काम सोपं केलंय. त्या खेळाडू वृत्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 74. 4 गाड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न, चेंडू ते डीप काऊ कॉर्नर मध्ये इथे मार्गस्थ होतोय. त्या दरम्यान दुहेरीचा प्रयत्न, 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 76. 76 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगली फटकेबाजी, म्हणजे अंकुशांचं काम मयूर यांनी थोडंसं कमी केलंय स्लॉग ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर आणि त्या दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सिंगल तर वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरीच्या प्रयत्नात इथे मात्र तिसऱ्या पंचांचा कॉल असेल. बघूया तिसरे पंच कशा प्रकारे आपल्यापर्यंत हा निर्णय पोहोचवतील. टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जाईल. जे तिसरे पंच आहेत ते टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्यापर्यंत हा निर्णय पोहोचवतील. धाव इथे पूर्ण आहे की नाही याची पडताळणी केली जाईल आणि त्यासाठी आपण ही टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. आतापर्यंत या षटकातील तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बॅटर सेफ, नॉट आउट. चेंडू देखील स्विचिटचा प्रयत्न आणि त्या दरम्यान 2 धावा तर नक्कीच पूर्ण होतील. चांगली फटकेबाजी आहे. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या धाटीचे फटके
बॅटरच्या बॅटमधून आपण येताना पाहिलं धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 80 रन्स. 80 धावा झाल्या 4 गाड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये 7वं सुरू आहे. 80 धावा आतापर्यंत झाल्यात. एक चांगला स्कोर इथे उभा केलाय. इथे देखील समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय कॅप मधून, परंतु क्षेत्ररक्षकाने अगदी अप्रतिमरित्या त्या ठिकाणी चेंडू फील्ड केलाय. 82 धावा झाल्यात. बघा या मैदानामध्ये 105 धावा देखील सेफ नाहीयेत. त्यामुळे आतापर्यंत 82 झाल्यात. शेवटचं षटक आहे, लास्ट ओव्हर. इथे 104 धावा देखील सेफ नाहीयेत. जी बॅटिंग करणारी टीम आहे त्या टीमनेच 104 धावा काल बनवलेल्या आहेत, पंजाब वस्ती स्पोर्ट्स क्लब या संघाने. त्यामुळे त्या संघाला देखील ठाऊक आहे की जितक्या धावा जमवता येतील तितक्या बनवा, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील तितकेच विस्फोटक बॅटर आहेत आणि ते देखील बॅटिंग करण्यासाठी माहिर आहेत. मुंजाबा वस्ती स्पोर्ट्स क्लब या संघाकडे प्रामुख्याने गोलंदाजांचा चांगला भरणा आहे, परंतु काल त्यांनी 104 धावा खर्च केल्यात. म्हणजे कोणाचंही काहीही सांगता येत नाही. कालचा सुपरस्टार आज काय करेल यावरती विश्वास ठेवता येणार नाही. काल देखील दानोरी स्पोर्ट्स या संघाने पाषाण इथे सर्वोत्तम कामगिरी केली. 2 मॅच मध्ये अप्रतिम अशी कामगिरी केली, परंतु शेवटच्या मॅच मध्ये 3 षटकांमध्ये 6 धावा खर्च केल्या आणि 5 गडी बाद केले होते आणि उरलेल्या 2 षटकांमध्ये तब्बल त्यांनी 34 धावा खर्च केल्या आणि त्यामुळे ते मॅचच्या बाहेर गेले. वा, पहिला चेंडू अप्रतिमरित्या क्षेत्ररक्षण, अप्रतिम. विकेटचं पतन. बघा 82 वरती 5वा बॅटर बाद होतोय. 5वा बॅटर इथे अंकुश बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद टीचे. पुढच्या दोन्ही टीम्स तयार राहायचं आपण. न्यू चॅलेंज स्पोर्ट्स आणि KP14 ही नॉकआउटची मॅच असेल. क्वालिफायर 2 जे आपण म्हणतोय, जो जिंकेल तो पुढे, जो हरेल त्याचा प्रवास संपून जाईल, तो 4थ्याच क्रमांकावरती राहील. पहिल्या चेंडूवरती तर इथे यश प्राप्त केलं. 82 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. वा, अप्रतिम अशी गोलंदाजी. अमित रावत यांची गोलंदाजी. स्लॉगवर स्पेशलिस्ट. बघा पण शेवटच्या 2 चेंडूवरती एकही धावा आली नाही. एक बॅटर देखील त्यांनी अप्रतिमरित्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवून इथे बाद केलाय. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर जो चेंडू इथे वळण घेतोय आणि ते वळण मात्र इथे मयूरला समजून येत नाहीये. 82 धावा आहेत. 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव आहेत. अप्रतिम अशी गोलंदाजी. अमित जर का एवढा चांगला गोलंदाज आहे आणि शेवटच्या षटकासाठी त्याला राखून ठेवलाय. पुढचा चेंडू इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून तर काढलाय. सिंगल प्राप्त केली जाईल. एकाच धावेवरती समाधान. धावसंख्या होते ती 83. 4 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव खर्च केली. 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव. अप्रतिम गोलंदाजी. अजूनही या शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. चांगलं कमबॅक इथे अमित यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अप्रतिम, अविश्वसनीय गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये म्हणतात ना की स्लॉगवर स्पेशलिस्ट. काही गोलंदाज असतात की जिथे बॅटर विस्फोटक बॅटिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये असतात त्यांना रोखण्याचं काम इथे केलं जातं. त्यासाठी ते स्पेशलिस्ट आहेत. आणि आता 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली अमित यांनी. पुन्हा एकदा चेंडू पायावरती आदळलाय. 1 धाव तर इथे पूर्ण केली जाईल. फक्त 1 धावेचं षटक अमित यांच्याकडून हाताळण्यात आलं आणि त्यामध्ये 2 बॅटर दोन्ही धावबाद आहेत.
एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 84 धावा झाल्यात. 85 धावींची गरज आहे. फक्त एकच धाव अमित यांनी खर्च केली. अप्रतिम गोलंदाजी अमित यांची. का या शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा अडवण्याचं काम केलं ना, इथेही विजयी कामगिरी देखील असू शकते. जर आणि तर आहे, परंतु जर आणि तर वरती क्रिकेट खेळलं जात नाही. चौऱ्याऐंशी धावा झाल्यात आणि 85 धावींची गरज आहे. 82 धावा होत्या. एक धाव फक्त बॅटने आली आणि एक लेग बाईची, परंतु गोलंदाजाच्या खात्यामध्ये एकच धाव दिली जाईल. वेल बोल्ड अमित. अप्रतिम गोलंदाजी. या षटकामुळे पुन्हा एकदा टीम मॅच मध्ये आली आहे आणि एवढे तगडे बॅटर आहेत, त्यामुळे 10च्या सरासरीने जरी धावा बनवल्या तरी हे टार्गेट चेस होऊ शकतं. आता त्या कशा पद्धतीने केल्या जातील, कारण प्रतिस्पर्धी संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. पंजाब वस्ती क्लबकडे, क्रिकेट क्लबकडे.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन पुढील मॅचचे टॉस आपण संपन्न करतोय. KP14 आणि त्यांच्या विरोधात न्यू चॅलेंजर्स आणि धोत्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे पुढील मॅचचा टॉस करतोय. टॉस का बॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जातील. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये आहेत. 85 धाव्यांचा पाठलाग आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. सूरज पवार. तर स्ट्राईकला आपण पाहतोय प्रसाद. नॉन स्ट्राईकला असतील ते सुदीप. सूरज पवार पाहूया सूरज पवार यांची पॉवर गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने पाहायला मिळेल. मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या षटकाची सुरुवात सूरज यांच्या माध्यमातून केली जाते. लेट्स प्ले. पंचांचा इशारा येईल. मॅचला होईल सुरुवात. 85 धाव्यांचा पाठलाग आहे. सेमीफायनल क्रमांक 1 जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये आणि जो पराभूत होईल त्यांना मात्र अजूनही एक संधी उपलब्ध असणार आहे. पहिला चेंडूवरती सुरेख असा कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. सिंगल प्राप्त होते. धावसंख्येची सुरुवात पहिल्या चेंडूवरती इथे प्रसाद यांच्या बॅटमधून सिंगलने केली जाते. चांगली टीम इथे आपल्याला भैरवनगर क्रिकेट क्लब हा संघ पाहायला मिळतोय. या संघाने देखील फार चांगला खेळ या स्पर्धेमध्ये संपन्न केला आणि या स्पर्धेमधील पहिला मेगा फायनलिस्ट संघ बनून देखील या संघाकडे आपण पाहिलेला आहे. तर प्रतिस्पर्धी संघाने देखील सर्वोत्तम कामगिरी आपल्या खेळाच्या जोरावरती केली आहे. पुढचा चेंडू सूरज यांचा. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडू इथे निर्धाव आहे. भैरवनगर क्रिकेट क्लब या संघाने जर आपण पाहिलं तर लीग फॉर्मॅटमध्ये 3 पैकी 2 मॅच जिंकल्या आणि 1 मॅच त्यांना पराभूत व्हावं लागलं. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मुंजाबा वस्ती क्रिकेट क्लब हा जर संघ आपण पाहिला तर लागोपाठच्या 3ही मॅच त्यांनी जिंकल्या आणि मेगा फायनल मध्ये आलेत. लागोपाठच्या 3 मॅच मुंजाबा वस्ती या संघाने जिंकलेल्या आहेत. ही 4थी मॅच आहे जी सेमीफायनलची आहे. इथे देखील फुल टॉस परंतु म्हणावं तसं त्या चेंडूला दिशा देता आली नाही. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. मिड विकेट मध्ये त्या ठिकाणी चेंडू अडवला जाईल. सिंगल प्राप्त होईल. दोन्ही बॅटरने इथे एकेका धावेने आपलं खातं उघडलंय. सुदीप आणि त्याचबरोबर प्रसाद ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्क वरती सूरज पवार आपली पॉवर गोलंदाजीमध्ये दाखवतायत. सध्या या नावाची चर्चा फार आहे. आडनावाची संपूर्ण महाराष्ट्रभर. पवार इथे देखील इनसाइड आउट सुरेख फटका. सुईमधून जसा धागा ओवावा त्याप्रमाणे क्षेत्ररक्षकाला इथे बीट करत चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न केला जातोय. दोन्ही कॅप्टन्स आणि मान्यवर देखील. न्यू चॅलेंजर संघाचे कॅप्टन कुठे आहेत? पटकन या टॉस साठी. वेळ अजिबात खर्च करू नका. वेळेचं बंधन आहे. मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांचा वेळ फार महत्वाचा आहे. ते वेळेत वेळ काढून आलेत. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल इथे सक्सेसफुल आणि त्या दरम्यान चेंडू सीमारेषा पार. येतोय चौकार. बॅक टू बॅक दुसरा. 4 धावा. धावसंख्या इथे आपण पाहतोय 10 धावा झाल्यात. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 2 धावा तर पुढच्या 2 चेंडूंमध्ये 8 धावा इथे खर्च झाल्यात. एकदा डावे स्टिच बाहेर पंचाने वाईड बॉलचा इथे इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावसंख्या आपण पाहतोय 11 विदाउट लॉस. इथे देखील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. गुडघा टेकवत स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु त्या दरम्यान
इथे सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 12 धावा झाल्यात पहिल्या षटकामध्ये. जे पॉवर प्लेचं षटक आहे त्या पहिल्या षटकामध्ये प्रसाद यांच्या बॅटमधून 2 चौकार आपण येताना पाहिलेत आणि त्याचमुळे धावसंख्येला जो आकार देण्यात आला 12 धावा आतापर्यंत झाल्यात. 42 चेंडूंमध्ये अजूनही 73 धावेंची गरज आहे. 42 बॉल 73. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती उमेश सौरे, द लेजंड खेळाडू. फार मोठा दांडगा अनुभव आहे उमेश सौरे यांच्यासाठी. गेले कित्येक दशक या खेळाडूने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये नाविन्यपूर्ण अशी कामगिरी केली आहे. ते इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिला चेंडू या षटकातील आणि पहिला चेंडू इथे गॅप मध्ये धाडलाय. चेंडू जाईल मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पार. चौकार 4 धावा. साइड अँगल कॅमेरामन 2 मिनिटं डीजे. साइड अँगल आपण जरा इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला कॅमेरा वळवायचा आहे. तिथे पुढील मॅचचा टॉस क्वालिफायर इथे खेळवली जाणार आहे आणि त्याचा टॉस आपण इथे करतोय. न्यू चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब आणि त्यांच्या विरोधात KP14. इथे दोन्ही संघांमध्ये टॉस संपन्न होतोय आणि टॉस KP14 या संघाने जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर न्यू चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय. मॅचकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. चौकारानंतर प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्या होते ती 17. 17 म्हटल्यानंतर खतरा आहे. तो कोणालाही असू शकतो. जो मैदानामध्ये जे खेळाडू खेळत आहेत म्हणजे ते गोलंदाज असतील, फलंदाज असतील, क्षेत्ररक्षक असतील, या 17चा खतरा क्रिकेट जगतामधील सर्वात अनलकी धावसंख्या आहे. तिचा उच्चारच आहे 17 खतरा. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षकाला खतरा झालाय. चेंडू हातातून निसटतोय आणि त्या दरम्यान 2 धावा इथे खर्च केल्या जात आहेत. मग मी तुम्हाला सांगितलंच की खतरा कोणालाही होऊ शकतो. तो बॅटर, गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक. इथे क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली म्हणजे तोच खतरा त्या क्षेत्ररक्षकावरती आला आणि त्या दरम्यान 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 19. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे मैदानामध्ये सुरू आहे. 85 धावेंचा पाठलाग आहे. इथे देखील स्विचिटचा प्रयत्न आणि त्यानंतर चेंडू जाईल डीप कव्हर मध्ये. सीमारेषा पार. येईल पुन्हा एकदा दणदण करत चौकार. 4 धावा. या 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आतापर्यंत येत आहेत त्या 11 धावा. काहीस महागडी षटकं ही दोन्ही पॉवर प्लेची आपण पाहतोय. जी मुंजबा वस्ती क्रिकेट क्लब या संघाला जी काही अडचणीत आणून देणारी षटकं आहेत, परंतु बॅटिंग इथे भैरवनगर क्रिकेट क्लब या संघाने अप्रतिमरित्या त्या ठिकाणी केलाय. हा चेंडू मात्र सुरेख अप्रतिमरित्या या ठिकाणी चेंडू हाताळला गेलाय. अनुभव इथे कामी आलाय. ती शॉट ऑफ गुड लेंथ वरतून चेंडूला अतिरिक्त उसळी तिथे देण्यामध्ये गोलंदाजाला यश प्राप्त झालंय. विकेट वरती चेंडू जर आपण पाहिला तर हिट केला आणि गोलंदाजाने कार्यक्रम इथे फिट केलाय. 23 धावा. पुन्हा एकदा चेंडू अलॉंग द कार्पेट मिडॉनच्या दिशेने इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल प्राप्त होईल. दोन्ही षटकांमध्ये जर आपण पाहिलं ना तर 12-12 धावा इथे खर्च झाल्या. दोन्ही षटकांमध्ये 2 चौकार आलेत आणि त्याचमुळे इथे धावसंख्येला आकार दिला जातोय. 24 धावा इथे मैदानामध्ये आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाल्यात. शेवटचे 36 चेंडू आणि 61 धावा. 36 चेंडूंमध्ये 61 धावेंची गरज. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक इथे समाप्त झालाय. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती येत आहेत ते ऋषी आहेर. काल या खेळाडूने खऱ्या अर्थाने दिवस गाजवला. बॅटिंग असू द्या, गोलंदाजी असू द्या, अप्रतिमरित्या आपल्या संघासाठी कामगिरी केली आणि
खऱ्या अर्थाने हा जो उद्देश आहे धानोरी प्रीमियर लीग या धानोरी भागातील नवनवीन खेळाडूंना मिळणारी संधी आणि त्यामधून हे टॅलेंट संपूर्ण जगासमोर येत आहे. ऋषी अहिर देखील आपण इथे पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. पुढचा चेंडू इथे देखील चेंडू बॅट वरतून ब्रश आणि त्या दरम्यान एक धाव इथे सुदीप यांच्या बॅट मधून येते. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती 25 रन्स. अजूनही दोन्ही संघांकडे मॅच आहे. 60 धावा अजूनही करायच्यात. 35 चेंडू आहेत. म्हणायला गेलं तर या धावा काहीशा सोप्या देखील आहेत, परंतु गोलंदाजी जर तिखट झाली तर या अवघड देखील आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने अगदी व्ही शेप मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडू अडवण्यामध्ये असमर्थ आणि चेंडू सीमारेषा पार येतोय चौकार. 4 धावा. धन्यवाद. या 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 29 विदाउट लॉस. चांगला फटका प्रसाद यांच्या बॅटमधून. आतापर्यंत 19 धावा या त्यांच्या बॅटमधून आल्यात 7 चेंडूंमध्ये. सुरेख अशी फटकेबाजी प्रसाद यांची. चेंडूमध्ये काहीसा व्यत्यय. गोलंदाजाने इथे वेळेस चेंडू हाताळण्यास नकार आणि त्याचमुळे पंचांनी इथे डेड बॉल, मृत बॉल, मेलेला चेंडू इथे कळवलाय. क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये तैनात आहेत. डिपेशचा कव्हर आहे. वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट. हा मात्र चेंडू फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल वसूल केलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या आर पार फरार. चौकार. 4 धावा. धन्यवाद. इथे खराब चेंडू ऋषी यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसला फुल टोल वसूल करण्याचं काम प्रसाद यांनी केलंय. चांगला फटका चौकारासाठी. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा खोदून तर काढलाय. पॉइंटचे खेळाडू त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती 34. तिसरं षटक सुरू आहे आणि जो फ्लो आहे 12 धावेंचा जो फ्लो आहे त्या फ्लो मध्येच धावसंख्या इथे उभारली जाते. म्हणजे जरी पॉवर प्लेची षटकं संपली तरी सुद्धा इथे 2 चौकार या षटकामध्ये खर्च केलेत. हा चेंडू देखील उजयष्टीच्या लगत बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि गोलंदाजाने इथे इथे गोलंदाजी केली. स्वतःचा बचाव कशा पद्धतीने केला जाईल त्या अनुषंगाने इथे चेंडू हाताळलाय. उजयष्टीच्या बाहेर चेंडू हाताळलाय आणि त्या दरम्यान चेंडू निर्धाव. 34 धावा झाल्यात विदाउट लॉस. हा चेंडू देखील मोठा प्रहार तर केलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार 6 धावेंसाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर अगदी वेगात इथे वाढवण्याचं काम केलंय. ऋषी अहिर यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. धावसंख्या जर आपण पाहिली तर 40 धावा आतापर्यंत झाल्यात. अजून 45 करायच्यात. 30 चेंडूंमध्ये 45. अजूनही संधी आहे दोन्ही संघांकडे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, ताकदवान आहेत. ज्यांचा खेळ चांगला होईल तोच विजयी होईल यामध्ये तीळ मात्र शंका तर नाहीये. आतापर्यंत चांगली फटकेबाजी भैरवनगर क्रिकेट क्लब या संघाकडून आपण पाहतोय.
इथे पहिल्या चेंडूवरती सूरज यांच्या प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 41-41. इथे गोलंदाजांना विकेट घेण्याची जरूरत, तर बॅटर अगदी अप्रतिमरित्या खेळतात. पहिल्यामध्ये 12, दुसऱ्यामध्ये 12, तर तिसऱ्यामध्ये 16. इथे देखील ऑन दी टो आणि ऑन दी रो. चेंडू जाईल सीमारेषा पार. एक्स्ट्रा कव्हर. चौकार. 4 धावा. धन्यवाद. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 45 रन्स ऑन बोर्ड. 45 धावा झाल्यात. पुढचा चेंडू. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन गॅपमध्ये ढकलण्याचं काम, परंतु सिंगल इथे प्राप्त केली जाईल. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. बॅकअप काहीसा दूरवरती, परंतु 2 धावेंवरतीच इथे समाधान मानावं लागतंय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 47. अप्रतिम अशी फटकेबाजी आहे. इथे कॅल्क्युलेटिव्ह रिस्क इथे दोन्ही बॅटर घेतात. म्हणजे जेव्हा गरज आहे तेव्हाच तिथे रिस्क घेतली जाते. हा चेंडू देखील बॅटवरतून ब्रश पॉइंटच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 48. आतापर्यंत सुरेख अशी फटकेबाजी. 26 चेंडू आणि 37 धावींची गरज. अजूनही मॅच आटोक्यात आहे. मुंजबा वस्ती या संघाकडे अजूनही मॅच आहे, परंतु भैरवनगर या संघाने जी पकड निर्माण केली आहे, म्हणजे दोन्ही बॅटर सेटही झालेत. हा देखील अप्पर कटचा वापर आणि चेंडू पुन्हा एकदा जाईल डीप. एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पार. बस काय भावा. मिळाल्या 4 धावा. चौकार. चार धावेनंतर धावसंख्या 50 पार. 52 धावा झाल्यात. 50+ इथे धावसंख्या झाली 52. पुन्हा एकदा काहीसा व्यत्यय येतोय गोलंदाजाला. हे आपण म्हणतो ना की जे प्रेशर आहे ते स्पष्टपणे दिसतंय. सूरज पवार काहीशे प्रेशराईज आहेत. म्हणावा तसा चेंडू हाताळला जात नाहीये. चांगली फटकेबाजी होतीये. पुन्हा एकदा ते ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 22 स्वरूपाचा चौकार आणि 4 धावा. बॉल 24 बॉलात 29. 24 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 29 धावींची गरज.
24 बॉल 29 हे समीकरण आपल्या समोर आहे. काहीशी चर्चा फिल्डिंग टीम मध्ये. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. प्लॅन ए इथे फेल तर प्लॅन बी आणि सी चा वापर इथे केला जाईल. तर भैरवनगर क्रिकेट क्लब या संघाकडे जर आपण पाहिलं तर प्लॅन ए त्यांचा सक्सेस देखील झालाय. गोलंदाजीमध्ये मी मगाशी सांगितलं की जे शेवटच्या षटकामध्ये ज्या फक्त 2 धावा खर्च केल्या ना तिथे मेंटली तो संघ स्ट्रॉंग झाला. आणि शेवटच्या षटकामध्ये जिथे 2 धावा आल्या तिथे मात्र मुजुबा वस्ती क्रिकेट क्लब हा संघ मेंटली तिथे डिस्टर्ब झाला. आणि हे मेंटली गेम आहे. तुमचं माइंडसेट कशा पद्धतीने बदलेल आणि कशा पद्धतीने तिथे बदल घडून येईल याकडे देखील लक्ष देणं फार गरजेचं आहे. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्क वरती संघातील अनुभवी गोलंदाज उमेश सौरे बॉलिंग ट्रॅक वरती इथे सज्ज होतात. तर स्ट्राईकला आपण पाहतोय आघाडीचेच बॅटर आहेत. एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर प्रसाद आणि स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर सुदीप. पहिला चेंडू आणि इथे चेंडू काय आहे. प्रेक्षकांनी कधी षटकार कधी आउट दिलाय परंतु प्रेक्षक आहेत त्यांनी कळवलंय आउट. बॅटर बाद. धन्यवाद डीजे. प्रेक्षक तिथं बॅटर बाद आहे की नाही चेक करून घ्या. जर लाईव्हला ते दिसत असेल तर चेक केलं तरी चालेल. कॅमेरामन काय आहे. कॅमेरामन पण कळवत आहेत. 6 देत आहेत वरतून कॅमेरामन. आउट आहे का मग दोन्ही हात कशाला वर केले असं इथून दिसतंय ना दोन्ही हात. हे असं कन्फ्युजन करतात आणि नंतर म्हणतात की तुमची चूक आहे. लफड़ा हो जाएगा ना फिर भाई. ऐसा नहीं करना चाहिए. सुदीप आपण बाद आहे. जरी ते प्रेक्षक अपोज टीम मधले असले तरी कॅमेरामन तुमच्या कुठल्याच टीम मधला नाहीये आणि त्यांनी कळवलं बॅटर बाद आहे. उघड्या डोळ्यांनी एवढ्या लांबवरचं दिसणं म्हणजे फार अवघड आहे नाही का. आणि इथे कळवलं गेलंय की बॅटर बाद आहे. एक बॅटर इथे बाद झालाय. म्हणजे सुदीप यांनी चांगली फटकेबाजी केली परंतु मी तुम्हाला सांगितलं की जो स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे त्यामध्ये प्लॅन बी चा वापर आणि त्यामध्ये इथे यश मिळत आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 56 झाल्यात. 29 करायच्या 23 चेंडूंमध्ये. एक बॅटर बाद आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय रोहन. एक विस्फोटक बॅटर आहे. आल्या आल्या पहिला चेंडू इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा आणि त्यानंतर इथे गरज नसताना इथे केलेली फेकाफेक. म्हणजे जिथे एक होता तिथे 2 धावा आणि एकदा चूक झाल्यानंतर डोक्याला हात लावून उपयोग नाही. एकदा चुकलं की चुकलं. चूक इथे मात्र एका धावेमध्ये वाढ होईल. आता तुम्हाला धावा वाचवणं फार गरजेचं आहे. अशा चुका करून चालणार नाही. नक्की क्षेत्ररक्षकाच्या मनामधला विचार की डायरेक्ट हिट केलं तर प्रसाद सारखा बॅटर इथे बाद होऊ शकतो परंतु तिथे वेगळंच घडलं. संख्येत 2 ने वाढ. धावसंख्या 58. पुढचा चेंडू इथे देखील समोरच्या दिशेने बॉल तर खेळलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आहे परंतु फेकी येण्यासाठी झालेला उशीर आणि त्या दरम्यान प्राप्त केल्या जातात त्या 2 धावा. पुन्हा एकदा 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 60. अजूनही 25 करायच्यात. 21 चेंडूंमध्ये 25 करायच्यात. 21 चेंडू 25 धावा विजयाचं समीकरण आहे. 60 धावा आतापर्यंत झाल्यात. इथे देखील वा अप्रतिम झेल आहे.
अप्रतिम झेल आहे. झेल जर आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. अप्रतिम झेल घेतलाय. धन्यवाद डीजे. इथे बॅटर बाद होतात आणि नवीन बॅटर ज्यावेळेस मैदानामध्ये गेले ना त्यावेळेस मला वाटतं डीजे मास्टर कडून हे जे गाणं लावलं गेलं, जो खेळाडू आतमध्ये गेला ते देखील महाराष्ट्र पोलीस दलातच कार्यरत आहेत आणि त्यांनाच अनुसरून इथे गाणं वाजवलं गेलं की काय चुकून लागलं. परंतु आपण म्हणतो ना की कधी कधी कावळा बसायला आणि फांदी तुटायला. योगायोग इथे देखील घडून आला. आज या मॅच मध्ये फार योगायोग आलेत. फार योगायोगाची मॅच झाली. काही होतंय काही सांगता येणार नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत नागेश दहिवळ. पुढचा चेंडू उमेश यांचा. इथे देखील अप्रतिम असा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव आहे. अजूनही विजयासाठी 25 धावींची गरज आहे. 19 चेंडूंमध्ये 25 करायच्या आहेत. मॅचला कलाटणी देण्यासाठी एक षटक देखील फार पुरेसं असतं. इथे उमेश सौरे यांनी आपला अनुभव कामी आणला. काहीतरी इथे करून दाखवलं. 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्यात. तर सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी आहे. 19 चेंडू आणि 25 या षटकातील शेवटचा चेंडू. लास्ट बॉल. पुन्हा एकदा चेंडू डॉट. पुन्हा एकदा शेवटचे 18 चेंडू आणि 25 धावेंची गरज. 18 बॉल 25 रन्स रिक्वायर्ड. 25 धावा बनवायच्यात या ओव्हर नंतर. मुंजोबा वस्ती क्रिकेट क्लब या संघामध्ये देखील कुठेतरी अशा पल्लवित झाल्यात की जी मॅच हातातून निष्ठत चालली होती तिला थोडा वेळ का होईना पकडण्याचं काम केलंय. परंतु त्यानंतर थोडा वेळ कुठे सुटकेचा निश्वास घेत नाही तोपर्यंत अजून एक अडचण समोर म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले. आता ही बॅटिंग पॉवर प्लेचं षटक बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी फार फायदेशीर ठरू शकतं. परंतु या षटकाला हाताळण्यासाठी या संघातील अजून एक प्रमुख गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती मयूर देटे या गोलंदाजाला इथे आमंत्रित केलंय. बघा काही गोलंदाज असेच असतात की जे पॉवर प्ले मध्ये सुरुवातीमध्ये शेवटच्या षटकामध्ये जे आमंत्रित केले जाते यांना मधलं कुठलं षटक दिलं जात नाही. काही गोलंदाज जे फक्त पॉवर प्ले मधलेच आहेत. काही गोलंदाज हे फक्त स्लॉगवर स्पेशलिस्ट आणि अशाच गोलंदाजांना ती षटकं दिली जातात. शेवटचे 18 चेंडू आणि 25 धावेंची गरज आहे. 18 बॉल 25. मयूर देठे जर आपण पाहिलं ना तर या फॉर्मॅट मधील फार जुना जाणता खेळाडू आहे. क्रिक हिरोज वरती जर आपण पाहिलं ना तर प्रत्येक खेळाडूचा ॲनालिसिस येतो की तो किती मॅच खेळलाय, कुठे खेळलाय, किती खेळलाय. आणि जर क्रिक हिरोज वरती जर पाहिलं तर मयूर देठे यांची तब्बल 197वी ही मॅच आहे ऑन द रेकॉर्ड. जे अनुभव गोलंदाजाकडे आहे. परंतु पहिला चेंडू डावेष्टीच्या बाहेर. इथे एक्स्ट्राच धावसंख्येमध्ये ऍड होतील. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 61. आता बँक बॅलन्स कमी आहे त्यामुळे खर्च इथे कमी करावा लागेल आणि जर खर्च इथे केला तर मात्र कर्जबाजारी व्हावं लागेल. हा चेंडू देखील इनसाइड आउट. काय फटकेबाजी आहे प्रसाद यांच्याकडे. फार वेळानंतर ते स्ट्राईकला आले आणि तो क्लास त्यांचा पाहायला मिळाला. जे सुरुवातीपासून त्यांनी ऑन साइडला कमी परंतु ऑफ साइडला चांगली फटकेबाजी केली आहे. या ठिकाणी लोहगावचे चॉकलेट बॉय आणि बुम बुम माट्या या नावाने त्यांना ओळखलं जातं ते अक्षय पवार आणि फिरकीचा जादूगर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते रोहित शिंदे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. सध्या दोन्ही स्टारचं या ठिकाणी शुभागमन होत आहे.
हा. तीन चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा आल्या, 4 धावा 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4 धावा आल्या, 64 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 21 धावांची गरज आहे. हा चेंडू देखील डॉट, एक एक निर्धाव चेंडू. इथे मात्र भैरवनगर क्रिकेट क्लब या संघाला बॅकफुटला ढकलण्याचं काम करेल, कारण शेवटच्या क्षणी काही होऊ शकतं. या मैदानामध्ये 12 चेंडूंमध्ये 15 धावा झालेल्या नाहीयेत या स्पर्धेमध्ये. इथे मात्र चांगला फटका, चेंडू मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात, सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 65. अजूनही 20 धावा करायच्या आहेत. 14 चेंडू आणि 20 धावांची गरज. स्ट्राईकला आपण पाहतोय प्रसाद, ज्यांनी आतापर्यंत अप्रतिम अशी बॅटिंग केली आहे. हा चेंडू देखील लोअर फुल टॉस आणि त्यानंतर चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पार. येतोय चौकार, 4 धावा. धन्यवाद. चेंडू देखील आपण पाहिला तर लोअर फुल टॉस आणि प्रसाद यांचा क्लास. मी बघातपासून तुम्हाला याच गोष्टीची माहिती दिलेली आहे. तुमचं लक्ष आहे की नाही मला माहिती नाही, परंतु प्रसादचे सगळे चौकार आहेत ना, मोस्टली 99.99% हे ऑफ साइडला गेलेत. म्हणजे त्यामध्ये कट शॉट आहेत, ड्राईव्ह आहेत. इथे मात्र कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर चेंडू फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ होतोय. त्या दरम्यान 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातील. 2 धावेने तिसरीचा प्रयत्न केला, फेकी करण्यामध्ये लावलेला उशीर, आणि त्या दरम्यान 3 धावा. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 72. शेवटचे 12 चेंडू आणि 13 धावेंची गरज आहे. 12-13. एकोणतीस 61 नंबरची जी गाडी आहे ना, ती पटकन काढून घ्या. या षटकाची सुरुवात, लेगलांचा चांगला फटका, चांगला बॉटम हँडचा वापर, आणि त्या दरम्यान प्राप्त केल्या जातात त्या 2 धावा. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. 29-61 वॅगनार गाडी आहे. ज्या कोणत्या मालकांची असेल त्यांनी त्या पटकन काढून घ्या. तुमचीच आहे का पंच? 29-61 नाही ना, वॅगनार आहे. हलक्या हाताने चेंडूला इथे गली क्षेत्रामध्ये ढकलून दिलाय. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 75. अजूनही विजयासाठी 10 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. भैरवनगर क्रिकेट क्लब जर या मॅच मध्ये जिंकला तर त्याचा शिल्पकार म्हणून प्रसाद यांच्याकडे पाहिलं जाईल, कारण 17 चेंडूंमध्ये 40 धावांवरती ते नाबाद आहेत. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये. 1 धाव पूर्ण होतीये आणि एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 76. शेवटचे 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन आहे. सामना जर बरोबरीत सुटला तर इथे कुठल्याही प्रकारची सुपर ओव्हर किंवा बॉल आउट नाहीये. कंपल्सरी चेस हाच नियम इथे फॉरवर्ड केला जाईल. चेंडू देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या 77.
चला इथे आयोजकांनी एक निर्णय घेतलाय, जर सामना बरोबरीत सुटला तर बॉल आउट करण्याचा निर्णय घेतील. बॉल आउट आजचा दिवस आहे, कारण 4च मॅच आहेत. कोण? नितीनजी टिंगरे यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होतंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. प्रत्येक मान्यवर आज उपस्थित राहतील आणि त्यांचं स्वागत आपण आयोजन कमिटीच्या वतीने करणार आहोत. पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न. आज इथे म्हणावा तसा खेळ जेव्हा वस्ती या संघाचा आपल्याला खेळताना पाहायला मिळाला नाही. काही गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षण खराब झालं, बॅटिंग म्हणावी तशी झाली नाही आणि सर्वच गोष्टी विरोधात गेल्या की सामना जिंकणं थोडंसं अवघड जातं. धावसंख्या आपण पाहतोय 79 धावा झाल्यात दोन गड्यांच्या मोबदल्यात. इथे देखील शफल होऊन वाह काय शॉट इथे खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एक धाव पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 81. 6 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 4 धावेंची गरज आहे. 6 चेंडू 4, 6 चेंडू आणि 4 धावेंची गरज. इथे जर का गोलंदाजाने सामना जिंकून दिला तर इथे एक नवीन इतिहास लिहिला जाईल की 4 धावा इथे डिफेंड केल्या जात आहेत. तुम्ही अलीकडचं क्रिकेट पाहिलं असेल, 8 चेंडूंमध्ये देखील 1 धाव. आता नुकतीच जी स्पर्धा पाषाण इथे मंत्री चषक सुरू आहे त्या मैदानामध्ये 8 चेंडूंमध्ये एकही धाव झालेली नाही. 8 चेंडूंमध्ये 1 धाव विजयासाठी होती आणि ती झाली नाही. आणि काल जर आपण पाहिलं तर दानोरी संघाने 6 मध्ये 5 धाव बाद केले होते, 3. आणि त्यानंतर जो सामना गमावला, तब्बल 1 लाख रुपयांची मॅच तिथे गमावली दानोरी संघाने. 1 लाख रुपयांची मॅच तिथे गमावली. म्हणजे किती महागात पडली ती मॅच. आणि ज्यावेळेस 3 षटकं हाताळली, प्रतिस्पर्धी संघ 6 धाव्यांवरती 5 बाद होता. प्रेक्षकांना वाटलं आता धानोरी संघ जिंकणार, म्हणून अर्धे प्रेक्षक निघून गेले, त्यामध्ये मी पण होतो. आणि सकाळी उठल्यानंतर बघितलं तर धानोरी संघ निघून गेला होता. इथे मॅच फिनिश. आणि या स्पर्धेमधील पहिला फायनलिस्ट भैरवनगर क्रिकेट क्लब हा संघ विजय होतोय. विजय संघाचं अभिनंदन आहे. आता हे जे 4 संघ जे मैदानामध्ये आपण पाहतोय ना, एका ठिकाणी न्यू चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब, त्याचबरोबर केपी 14, भैरवनगर क्रिकेट क्लब आणि मुंजोबा वस्ती क्रिकेट क्लब, हे 4ही संघ असे आहेत की त्यांनी आता एक मॅच हरलेली आहे. 4ही संघ असे आहेत की त्यांनी आतापर्यंत एक मॅच हरलेली आहे. आणि आता हे 4ही संघांमध्ये जो जिंकेल तोच फायनल मध्ये जाईल. काय आज सगळी मॅन ऑफ द मॅच, कालची 2 आणि आजचा 1, म्हणजे आजच्या ज्या 3ही मॅच पुढच्या होणार आहेत त्याचं सगळं मॅन ऑफ द मॅच बक्षीस वितरणाच्या वेळेस. चला केपी 14 आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या, आपल्याला विनंती आहे. आणि केपी 11 आपलं प्लेइंग 11 आलेली नाहीये. केपी 11 आपलं प्लेइंग 11 यांची आली का? न्यू चॅलेंजर आपली पण आलेली नाहीये. शुभम गीते आपलं प्लेइंग 11.